नमस्कार, ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण शेवयांचा एक भन्नाट पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी शेवया मोडून घेतलेल्या आहेत। तर वाटीने मोजायचं झालं तर 3 वाटी शेवया आहेत। तर दुसऱ्या एक कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे व यामध्ये या शेवया चांगल्या परतून घ्यायच्या। तर हलका कलर बदलेपर्यंत या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर बाहेरचे मॅगी नूडल्स खाण्यापेक्षा शेवयांचा असा भन्नाट पदार्थ करून खाल्ला तर आरोग्याला सुद्धा आपल्या चांगला आहे। तर आता बघू शकता शेवयांचा कलर बदललेला आहे। तर शेवया मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। तर मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत व खमंग असे भाजून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। तसेच 2 मीडियम साइज चिरलेले कांदे घालायचे। कांदा चांगला यामध्ये परतवून घ्यायचा व तसेच 5 ते 7 मिरच्या घालायच्या। तर आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। जर मिरच्या घालायच्या नसतील तर थोडे लाल तिखट वापरले तरीही चालेल। तर कांदा व मिरची चांगले भाजून झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम साइजचा चिरलेला टोमॅटो घालायचा। तर टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा। हवे असल्यास यामध्ये आपण थोडीशी हळद घालू शकतो। हळदीमुळे थोडासा कलर चेंज होईल व याची पौष्टिकता सुद्धा वाढेल। पण इथे मी हळद नाही टाकत आहे कारण मी पांढऱ्या शेवया बनवत आहे। त्यामुळे इथे मी फक्त चिमूटभर हिंग घातलेला आहे। तर हिंग सुद्धा या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा। व दुसरीकडे बघू शकता एका गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता इकडे कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे सुद्धा घालूया। जर आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर आपण स्किप ही करू शकतो। तर आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा साखर सुद्धा घालायची। यामुळे या शेवया अगदी टेस्टी तयार होतात। तर आता गरम केलेलं पाणी यामध्ये ओतायचं। तर हे पाणी शेवयांच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी शेवया होत्या, तर आता इथे 6 वाटी पाणी घातलेलं आहे। तर पाणी इथे थंड वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो गरम पाणी घालायचं, याने टेस्ट अजून छान होते। आता पाण्याला उकळी आल्यानंतर या भाजून घेतलेल्या शेवया या पाण्यामध्ये घालायच्या आणि चांगलं परतवून घ्यायचं यामध्ये, म्हणजे या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायच्या। तर बघू शकता याप्रमाणे हे एकत्र मिक्स करायचं व चांगलं याला गरम होऊ द्यायचं, म्हणजे या पाण्यामध्ये या शेवया चांगल्या अशा ढवळून घ्यायच्या। तर आता बघू शकता या पाण्याला एक उकळी येत आहे। तर अशी उकळी आल्यानंतरच यावरती एक झाकण ठेवायचं आणि साधारण एक 10 मिनिटं यावरती असं झाकण ठेवून बारीक करून ठेवायचं। तर फक्त 10 मिनिटातच या शेवया तयार होतात। तर आता बघू शकताय 10 मिनिटांनी आपल्या शेवया यामध्ये चांगल्या शिजलेल्या आहेत। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान अशा आपल्या या शेवया तयार होतात। तर आता ह्या शेवया थोड्याशा आपण परतवून घेऊया, म्हणजे आपली कोथिंबीर सुद्धा यामध्ये चांगली मिक्स होते। तर याला शेवयांचं उपीट असंही म्हटलं जातं। तर नेहमी गोड शेवया खाऊन कंटाळा येतो, तसेच बाहेरचे मॅगी नूडल्स खाण्यापेक्षा अशा शेवया अगदीच टेस्टी आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप छान असतात। शिवाय पटकन तयारही होतात। आता एका सर्विंग बाउलमध्ये मी हे काढून घेते। तर बघू शकता अगदी छान अशा या आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत आणि आपण आता टेस्ट करून बघूया आपल्या शेवया किती छान झालेल्या आहेत त्या। तर बघू शकता अगदी गरमागरम हा शेवयांचा नाश्ता तयार आहे आणि छान असं हे शेवयांचं उपीट आपण टेस्ट करून बघूया। तर वाव, मस्त, खूपच छान या शेवया तयार झालेल्या आहेत। आणि फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। थँक्यू।